डेन्मार्क या संघाविरुद्ध पहिले द्विशतक झळकवण्याचा विक्रम केला होता. 155 चेंडूमध्ये नाबाद 209 धावा करून काढण्याचा विक्रम तिने केला होता. आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 2003 मध्ये या टीम इंडियाने तब्बल 22 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत पराभूत करण्याचा विक्रम केला होता आणि त्या टेस्ट मध्ये राहुल द्रविडचं द्विशतक हे विशेष ठरलं होतं. आजच्या दिवशी 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज शॉन पोलक याने इंडिया विरुद्ध विकेट चटकावून कसोटी क्रिकेटमध्ये 400 विकेट घेण्याचा विक्रम देखील केला होता. या आजच्या दिवशी क्रिकेट जगतामध्ये घडलेल्या घडामोडी बोलूया आपण सामन्याकडे. धनेश्वर कुक्षे विपक्ष जहनमान खोनी ज्या संघाने आपले पहिले सामने अगदी दिमाखात जिंकले आहेत आणि दोन्ही संघ आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळतात. यानंतर आपण सामना पाहणार होतो वीर बजरंग कारिवली विपक्ष गावदी ढोंडावली या दोन संघांमध्ये. तर दोन्ही संघाने टॉस देखील सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आता मात्र स्ट्रिक वॉर्निंग आमच्या कॉम बॉक्स मध्ये दिलेले आहेत. 3 षटके 15 मिनिटांमध्ये याने पूर्ण करावीच लागतील. जर 3 षटकांसाठी जास्त वेळ आपण खर्च करता तर शेवटच्या षटकामध्ये एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला 30 सेकंदामध्ये ठेवावा लागेल. पहिला चेंडू ज्यावेळी डिलिव्हर केला जाईल त्यावेळी टाइम नोट देखील केला जाईल. करण गुलवी सध्या स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये ते स्कोरिंग करत आहेत आणि धामणगाव स्पर्धेचे त्यांना स्कोरिंग साठी ऑर्डर देखील आलेले आहे. क्या बात आहे. सव्वीस मैदानामध्ये आपण बघतोय फिटिसचा वंडर बॉय बबलू पाटील आणि त्याच्या समेत या स्पर्धेमध्ये पहिले अर्धशतक पहिली 50 झळकवणारा फलंदाज महेश पाटील टॉप ओपनर ऑन मिडल. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज फ्रंट लाईन आपण पाहतो दक्षिण सिंगोले बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक घालण्यासाठी सज्ज झालेले. यावेळी मात्र पलटी शॉट क्षेत्ररक्षक तिथे काही करू शकला आणि चेंडू निघून जातात. थर्ड मॅन रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. चौकाराने बबलू पाटील स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करतो. दुसऱ्या फेरीमधील सामना आपण बघतोय खोनी विपक्ष कुक्षे या दोन संघांमध्ये. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला. दुसऱ्या फेरीमध्ये दुसऱ्या राऊंड मध्ये दोन संघ पोहोचलेले आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे दक्षिण सिंगोले राईट मोर स्टंप. पावलांचा वापर करून फटका केलाय इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा डोक्यावरून चेंडू निघून जातोय. एक्स्ट्रा कव्हरेज मधून सीमा पार सलगचा दुसरा चौकार. चौकारामध्ये डील करताना आपण बघतोय फलंदाज बबलू पाटील अगोदरचा चौकार थर्ड मॅन रिझन मधून आणि त्यानंतर चौकार आपण बघतोय एक्स्ट्रा रिझन मधून. ऑफ साइडला टार्गेट केलेलं आहे. ऑफ साइडला दोन्ही फटके पाहायला मिळाले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण बघतोय 2 चौकार या षटकामध्ये बबलू पाटील याच्या बॅट मधून. इथे ऑन साइडला मिडो रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. तो एका धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज. आपण सामना बघतोय धनेश्वर कुक्षे विपक्ष जहनमान खोनी या दोन संघांमध्ये. आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ पीटीसी योगेश पाटील देखील आमच्याशी जोडले गेले आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि खास करून धनेश्वर कुक्षे संघासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद व्हॉइस ऑफ कुक्षे योगेश पाटील सर. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इनसाइड आउट सुरेख फटका इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातो. वाट ऑफ लॉंग ऑफ सीझन मधून सीमा पार धन्नाटदार चौकार. आणि या सामन्यामध्ये आपण पाहतो डॅशिंग अंदाजाने सुरुवात केलेली आहे. चौकाराने आपल्या इनिंगची सुरुवात करताना फलंदाज महेश पाटील या स्पर्धेमधील पहिला अर्धशतकवीर सध्या फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याने पहिले 50 ठोकण्याचा विक्रम मागील सामन्यामध्ये केलेला आहे.
मॅन इन फॉर्म पुन्हा एकदा त्या दिशेने बॅट खांद्याच्या मागे आणि चेंडू घ्या वंडरफुल लॉंग ऑफच्या मागे जातोय सीमा पार षटकार 10 का दम दाखवताना फलंदाज महेश पाटील नाही एक्का दुक्का सीधा चौका छक्का आपण पाहूया चौकाराने त्यानंतर षटकार चौकार षटकामध्ये डील करताना आपण पाहतो फलंदाज महेश पाटील सध्या चौका षटकांची भाषा बोलताना जणू काही हा फलंदाज सध्या तरी चौकाराने षटकांचा डीलर बनलेला आहे 10 का दम त्याने 2 चेंडूमध्ये दाखवलेला आहे संघाची धावसंख्या वेगाने वाढून होते धावपलीकडे 19 धावा फ्लाइंग स्टार्ट आपण पाहतोय धनुष्य कुक्ष संघाकडून दोन्ही सलमेरांकडून 9व्या धावसंख्येवर बबलू पाटील तर महेश पाटील 10 धावसंख्येवर खेळताना बॅकफुला जाऊन फटका केलेला एक पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे धाव घेण्याचा माणूस होतो मात्र धाडस इथे या केले गेले नाही आपण पाहतो योग्य निर्णय घ्या बबलू पाटील याचा जोखीम होती आणि ती ओळखली होती बबलू पाटील याने तर आता षटकाची समाप्ती पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धनेश कुक्ष संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद जिंदाबाद 19 धावा स्वप्न सुरुवात आपण पाहतोय फ्लाइंग स्टार्ट धनेश कुक्ष या संघाची स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकाचे शिल्पकार शिवसेना शाखा प्रमुख ढोंडाडोली संजय दलवी साहेबांचे ते आगमन झाल्याने त्यांनी विनंती केली पण व्यापीठायचुया आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे त्यांचं देखील मेगा येऊन आपण 10 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2026 या नवीन वर्षामध्ये पाहणार आहोत प्रतिवर्षाप्रमाणे त्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतोय शाखा प्रमुख धोंडावडील संजय दलवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल की आपण व्यापीठात जर येऊन साधना बनवायचं आहे आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे आज आपण गावदेव धोंडावडील संघाला देखील इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत 13 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या शिवसेना शाखा ढोंडावडोली आणि त्यासोबत वन मॅन शो संजय दलवी साहेबांच्या माध्यमातून स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीमध्ये पहिला पदक बॉलिंग टॅगवर गोलंदाज राज सिंगोले येतोय तर सामनाकरी फलंदाज बबलू पाटील इथे पाहिल्याने जाऊ दिलं पंचांचा देखील इशारा येतोय वाईट थोडासा आउटसाइड ऑप्शन चेंडू ऑफ फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मागील सामन्यामध्ये देखील राज सिंगोले यांनी वाईट चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात केली होती आणि या सामन्यामध्ये देखील वाईट चेंडूने तो आपल्या षटकाची सुरुवात करताना इथे गुडघ्यावर बसून फटका केला मिस टायमिंग आहे मात्र गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमा पार एका टप्प्याने 4 धावांसाठी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय बबलू पाटीलच्या बॅट मधून आणि चौकारीन संघाचे धावसंख्या येतो आकार 24 विदाउट लॉस सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस दुसरे षटक मार्गस्थ आहे दुसरे षटक आता गोलंदाज राज शिंगोले राईट मोर द स्टंप गोलंदाजी करतोय हो पिकअप शॉट चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्पेलेक्टच्या वरून सीमा पार वंडरबॉल पीटीसी चे बॅट मधून निघालेला वंडरफुल षटकार संजय दलवी साहेबांनी विनंती केली की आपण आमच्या वेळा आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकाचं आयोजन करणार आहोत पलटी शॉट आणि चेंडू निघून जातोय या तालम्या रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार
डीडी ग्राउंड विनर इथे या कुक्षे संघाकडून पाहायला मिळतोय. चौका षटकामध्ये नक्कीच आपण पाहतोय फलंदाज डील करताना दोन्ही बाजूने आक्रमण इथे पाहायला मिळतंय. वापसी करावी लागेल कोणी संघाच्या गोलंदाजांना, कारण या दोन्ही फलंदाज अक्षरशः गोलंदाजांवर तुटून पडलेले आहेत. हो 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 हो, हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. बॅकवर्ड कोलेच्या वरून 6 धावांसाठी षटकार. दोन्ही या बाजूने आता मात्र पिटाई केली जाते. एक तरफ कुवा तो दूसरी तरफ खाई, गेंदबाज करे तो क्या करे भाई, दोनों तरफ से हो रहा अभी पिटाई. पुन्हा एकदा मोठा फटका यावेळी बेस्ट टायमिंग. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि विकेटचं पतन. अखेर जो झंझावत जे वादळ होतं बबलू पाटीलच्या नावाचं ते वादळ आता इथे मात्र थंड होताना शांत होताना. बबलू पाटील बॅक टू पॅव्हलियन. फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 या दरम्यान जी स्पर्धा मित्रांनो आपण पाहणार आहोत. मोठी परंपरा त्या स्पर्धेची आपण पाहतोय. डे नाईट स्पर्धेचं आयोजन आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार ढोंडोरली या गावचे शिवसेना शाखा प्रमुख संजय दलवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 40 धावा फॉर नॉट. दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि धावांची लयलूट करताना सलामीचे फलंदाज पाहायला मिळतो. बबलू पाटील आणि बहादूर नोपरे आपल्या संघासाठी 29 धावांचं योगदान दिलेलं आहे. न्यू बॅटर मयूर पाटील. नेक्स्ट मॅच पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल विभाजन कारगिल विपक्ष गावदी ढोंडोडोली या दोन संघामध्ये. सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतोय जय हनुमान खोनी विरुद्ध धनेश्वर कुक्षे या दोन संघामधील. मात्र डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट हिट. हाय हॅन्डसम चेंडू निघून जातो लॉंग ऑफ लॉंगच्या वरून सीमा पार. सीधी बॅट, नो बकवास, षटकार. कुक्षे संघाची या सुसाट गाडी आपण पाहतो या, कारण संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 46 धाव 46. तब्बल 23च्या सरासरीने प्रदेशात क्रमांक धावा कुठून घालल्या आहेत जय हनुमान खोनी या संघाविरुद्ध धनेश्वर कुक्षे या संघाने. दरम्यान आमच्या व्यासपीठावर आगमन झालेले स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकाचे आयोजक शिल्पकार संजय दलवी साहेबांचं त्यांच्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दुवार गावचे समाजसेवक किशोर मांजरेकर यांचे इथे आगमन झालेल्याने त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम, आपलं देखील या स्पर्धेत हार्दिक स्वागत आहे. आई वज्रश्री स्पोर्ट्स निंबोली आयोजित आहे वज्रश्री चषक 2025 दिमागदार आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील सामना क्रमांक 3 आपण पाहतोय धनेश्वर कुक्षे विपक्ष जय हनुमान खोनी या दोन संघांमध्ये. दोन्ही गोलंदाज खोनी संघाचे खूपच खर्चिक ठरलेले आहेत. तिसरे षटक घेऊन येतो गोलंदाज दर्शन जाधव. दर्शन याला चांगलं प्रदर्शन करावं लागेल तर आपल्या संघाला सामन्यामध्ये वापसी करून द्यायची असेल तर. अजून या गावची शिवसेना शाखा प्रमुख संजयजी वारगडे साहेब इथे उपस्थित असतील प्रेक्षकांमध्ये, तर त्यांना देखील विनंती असेल की आपल्याला देखील इन्व्हाइट केले जाते, आमंत्रित केले जाते. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दर्शन जाधव बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज महेश पाटील. यावेळी फुलटा चेंडू आहे, मिस टाइम फटका आहे. मात्र इथे आपण पाहतोय या झेल ड्रॉप केला जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या वाढून होती धावफलकावर 47 धाव 47. दर्शन जाधव व्यापीठाच्या टोका करून बोलताना, तर यावेळी सामना करेल फलंदाज मयूर पाटील.
यावेळी मात्र सलग बॅटने फटका केलेला आहे, हा देखील मिस्टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हे आपण पाहू शकता चौथ्या प्रयत्नात झेल पकडलेला आहे आतिश पाटील याने. स्वतः पाडला मात्र चेंडूला पडू दिलं नाही. ऑड कॅच. दुसरा फलंदाज बाद होताना मयूर पाटील बॅक टू पॅव्हलियन. दुसरा फलंदाज बाद होताना आपण पाहतोय मयूर पाटील, ज्याने 5 जानेवारी 6 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. न्यू बॅटर उस्मान पटेल ऑफ पीटीसी शुभम शेलार आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज बबलू पाटील बाद झाला होता, त्यानंतर मयूर पाटील बाद झालेले. महेश पाटील या स्पर्धेमधील अर्धशतकवीर आणि शुभम शेलार ही जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाज दर्शन जाधव, ज्याने विकेट प्राप्त करून दिले. इथे मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू उचलेला तोपर्यंत सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन करतो फलंदाज शुभम. आणि एका धावेने या कुक्षी संघाची धावसंख्या पोहोचली ती 48 वर. 48 लॉस फॉर द 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरे षटक मार्गस्थ आहे. यानंतर आपण सामना पाहणार आहोत वीरभजन कारेली विपक्ष गावदेव ढोंडावली या दोन संघामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस. चांगल्या चेंडूच्या हाताने आपण पाहतो या फिरकी गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्गावर दर्शन जाधव चांगलं प्रदर्शन करताना. दर्शन जाधव सामनागल फलंदाज महेश पाटील. पुन्हा एकदा चांगल्या चेंडू हाताने पुन्हा एकदा दर्शनचं चांगलं प्रदर्शन, चांगला चेंडू हा देखील पाहायला मिळतोय. मात्र बॅटिंग साइडने ते रिव्ह्यू घेतलेला आहे वाईट साठी. फेअर डिलिव्हरी आणि बॅटिंग साठी आता मात्र आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. पंचांचा निर्णय कायम असणार आहे. हा निर्धाव चेंडू आहे. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. बॅकवर्ड जाऊन हा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून अगदी मस्तक ते दस्तक लॉंग वरून सीमापार षटकार. अत्यंत धावसंख्या 54 धावा धावपलेवर पाहायला मिळत आहेत. शेवटचे षटक आता मात्र पाहूया कोण घेऊन येतो. आतिश पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. नेक्स्ट मॅच यापुढील सामना पाहायला मिळालेला वीरभजन कारेवली संघटक आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे आहे. वीरभजन कारेवली विपक्ष गावदेव ढोंडावली या दोन संघांमधील पुढील सामना पाहायला मिळेल. त्यानंतर झेंडा स्पोर्ट्स अडगाव विपक्ष भद्रावती काल्हेर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना. आज फर्स्ट सेमीफायनल देखील आपल्याला पाहायला मिळेल. काल गावदेव दिव्य संघाने चांगला परफॉर्मन्स केला होता. पहिल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये दत्तूपा कशोली संघाला पराभूत करून सेमीफायनल मध्ये धडक मारणारा पहिला संघ गावदेव दिव्य संघ ठरलेला आहे. आतिश पाटील शेवटचे षटक. तर आतिश पाटीलचा सामना करून फलंदाज शुभम शेलार. चार शतक फट्या सर्कलमध्ये थर्डमॅन फायनल एक पॉइंट आणि कव्हर पाहायला मिळतोय. इथे मात्र पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक मागे चेंडू पुढे चेंडू निघून जातोय. बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून सीमा पार चौकार.
फटका केल्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू खाली विकेटचं पतन फलंदाज बाद शुभम शेलार याची केली संपुष्टात माणूस धुमाल होता मात्र मैदानामध्ये एंटर होताना आपण बघतो या 3 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज बबलू पाटील बाद झाला होता त्यानंतर बाद झाला होता तो फलंदाज मयूर पाटील आणि त्यानंतर नुकताच बाद झालेला शुभम शेलार महेश पाटील आणि माणूस धुमाल ही जोडी मैदानामध्ये शेवटचे षटक मार्गस्थ आतिश पाटील शेवटचे षटक घालताना आपण बघतोय चौकार खर्च केला होता त्यानंतर कमबॅक करताना विकेट देखील त्यांनी प्राप्त केलेला आहे. आतिश पाटील व्यापीठा डाईज इनकडून टर्न होताना सामनाकडे फलंदाज मानस धुमाल इथे मात्र धुमाल यांनी आल्या चेंडूला फिरकून दिलेला आहे सीमा पार स्क्वेअर लेगच्या वरील षटकार कुक्षे संघाच्या इनिंग मध्ये पाहायला मिळतात. इथे मात्र फटका फसलेला आहे स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय मात्र झेल कॅरी करू शकला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचे मानस धुमाल हा रनआउटच्या मध्ये बाद होताना इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल अविर्भजन कारिवली विपक्ष गावदेव ढोंडवली या 2 संघामध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये आतिश पाटील तर बॉलिंग ट्रॅक वर देखील गोलंदाज आतिश पाटील पाहायला मिळतोय. आतिश मागे माफ करा आतिश मागे वेलकम लवेश नाईक आपलं हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच वीरभजन कारिवली विपक्ष गावदेव ढोंडावले एका बाजूला लवेश नाईक तर दुसऱ्या बाजूला प्रज्वल दलवी. आतिश पाटील राऊंड विकेट गोलंदाजी करताना खोलवर टप्प्याचा चेंडू होता वाईड यॉर्कर जवळजवळ चेंडू ऑन साइड लेग मिडिक रिजन मध्ये पाहायला मिळतोय. सिंगलनी आतिश मागे स्वतःचा अकाउंट ओपन करताना सिंगलनी कुक्ष संघाची धावसंख्या पोहोचते ती 66 शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू ऑन साइडला इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होता वेसेपला आता स्केल ऑफ द विकेट चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अतिशय वेगाने केलेला आहे. दुसरी धाव देखील पूर्ण तिसरी धावीसाठी देखील प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण तर अशा प्रकारे डावाची समाप्ती देखील झालेली आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये या कुक्ष संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपैकी 10 जोडल्या त्या 69 आणि 70 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे जनमन कोणी या संघासमोर. तर ओली आपण टॉस केला जाईल.
शिवसेना शाखा प्रमुख धोंडा वडवली सन्मान्य संजयजी दलवी साहेबांना आपण विनंती करू की टॉस बॉक्स मध्ये या आणि सन्माननीय किशोरजी मांजरेकर जे दुगाडचे आहेत त्यांनाही आपण विनंती करूयात की तुम्ही टॉस बॉक्स मध्ये या. तुमच्या शुभ हातून आपण हा टॉस या ठिकाणी करणार आहोत. वीर बजरंग कारिवली त्यांच्या विरोधात धोंडा वडवली. आज क्रिशा मल्हारी गावदेवी धोंडा वडवली या नावाने हा संघ खेळणार आहे. सो आपण या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीने आपण हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करतोय. नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवून घ्या. स्मिथ इंटरप्राइजेस एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स अशा दोन बाजू धोंडा वडवलीचे कॅप्टन कॉल करतील. प्रज्वल दलवी यांनी स्मिथ इंटरप्राइजेस कॉल केला होता. कॉल त्यांच्या बाजूने लागलाय. मान्यवरांना विनंती करतो की आसन तुम्ही ग्रहण करून घ्या. सो टॉस जिंकलाय टीम धोंडा वडवलीच्या कॅप्टनने. प्रज्वल दळवे आपल्या सोबत आहेत. खुळा गटातून खेळण्याचा अनुभव असणारा खेळाडू, अनेक वर्ष क्रिकेटमध्ये या नावाचा ठसा आणि धोंडा वडवली गावाचं नाव खरं तर ज्या खेळाडूने पुढे आणलं तो नाव म्हणजेच प्रज्वल दळवी. तो ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्या सोबत आहे. त्याच्यासोबत आपण चर्चा करूयात. प्रज्वल, फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण करू कारण फर्स्ट मॅच आहे. 4 ओव्हरची मॅच. एक बॉलर तुमचा जो मुख्य गोलंदाज होता तो सध्या तरी इंजुरी फेस करत असल्या कारणाने तुझ्या टीम मध्ये नाहीये. मग त्या बॉलरच्या ऐवजी तू कोणत्या बॉलरला यूज करशील मैदानाच्या आतमध्ये? नक्कीच जर सिनियर बॉलर नसेल तर कोणता तरी यंग मुलगा असेल तो चांगली बॉलिंग करेल आणि चांगला परफॉर्मन्स करेल. 4 ओव्हरची मॅच आहे. डिफेंड डेबल तुम्ही भरपूर वेळा आलेले आहात कारण तुमच्या बॉलिंग युनिटचा विचार केला तर समोरच्या संघाला दबावामध्ये टाकणं अशी तुमची बॉलिंग लाईनअप आहे. मग 4 ओव्हरमध्ये काय माइंडमध्ये आकडा सेट आहे की वीर बजरंग कारिवली समोर असताना त्याला किती धावसंख्येपर्यंत रोकाल? असं काय आकडा सेट नाही, कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. काय वाटतं, तू भरपूर वेळा या क्रीडांगणाशी निगडीत राहिलाय कारण भिवंडी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा याच क्रीडांगणावरती तू चांगला खेळलास. या क्रीडांगणाचा आराखडा तुला माहिती आहे. ही स्पर्धा कशी वाटते? आई वज्रेश्वरी निंबवली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा दरवर्षी या ठिकाणी भरवली जाते आणि दरवर्षी तुम्ही या स्पर्धेचे भाग असतात. यावर्षी कोणत्या पद्धतीने, कशा पद्धतीने ही स्पर्धा रंगते आणि या स्पर्धेचं स्वरूप तुला कसं वाटलं? स्पर्धा खूपच चांगली आहे आणि दादांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रज्वल दळवीचा हा ओपिनियन होता. आता वीर बजरंग कारिवली टीमचे कॅप्टन आपल्या सोबत आहेत. बॅटिंग करायची आहे. काय वाटतं, 4 ओव्हरमध्ये किती धावसंख्या फर्स्ट इनिंग मध्ये बनवाल? नाही, असं काही नाही. आम्हाला जर टॉस जरी जिंकलो असतं तरी मी बॅटिंगच घेतली असती. पण विषय असा आहे का आता आमचे 2-3 सिनियर प्लेयर आहेत ते आलेले आहेत जरा, आणि जर सिनियर प्लेयर असल्यावर जरा खेळायला जरा त्यांचा म्हणजे जो अनुभव असतो तो आम्हाला चांगला लाभतो. काय वाटतं, सध्याच्या सुरुवातीच्या हंगामाचा क्रिकेटचा परफॉर्मन्स तुमचा कसा राहिलाय? काय नाही, 2 क्वार्टर फायनल खेळलोय, एक सेमी फायनल खेळलोय. म्हणजे फायनलची ट्रॉफी आतापर्यंत तुम्ही तुमच्या टीमला मिळवून दिली नाही. काय वाटतं, ही चमचमणारी ट्रॉफी तुझ्या डोळ्यासमोर आहे. जसा राजाच्या डोक्यावरती मुकुट असतो तशी मुकुट असणारी ट्रॉफी. या 4 ट्रॉफ्यांपासून तुला काय आवडेल की कोणत्या ट्रॉफीपर्यंत तुला पोचायचं आहे? असं काही शंकाच नाही आहे. फायनलपर्यंत जायचं आहे आणि फायनली जिंकायचे. पण प्रयत्न जेवढे आम्ही करू तेवढा आम्हाला फायनल जिंकायचाच प्रयत्न करायचा आहे. काय वाटतं ही स्पर्धा, या स्पर्धेबद्दलचे 2 शब्द? स्पर्धा खूपच चांगली आहे. DT ग्राउंड म्हटलं तर जी विकेट असते ती चांगली विकेट आहे आणि जी लेदर क्रिकेटची विकेट आहे. लेदर क्रिकेटच्या विकेटवर कमी स्पर्धा बघायला मिळतात, नाहीतर पूर्ण कॉन्क्रीटच्या विकेटवर स्पर्धा बघायला भेटतात. थँक्यू सो मच. प्युअर ओपिनियन तुम्ही वीर बजरंग कारिवली या टीमचं सुद्धा ऐकलं. तर प्रज्वल दलवी अर्थातच गावदेवी धोंडा वडवली या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. ते करतील फिल्डिंग. नेक्स्ट मॅच मध्ये वीर बजरंग कारिवली संघ तुम्हाला करताना पाहायला मिळेल. बॅटिंग जाऊया सेकंड इनिंग कडे, जिथे टॉस बॉक्स मधून आम्ही कॉम बॉक्स मध्ये जातोय सुभाजी धुमाल सरांकडे. परंतु काहीशे सन्मान आहेत, ते सन्मान आपण या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. सन्माननीय किशोरजी मांजरेकर साहेबांना आपण सन्मानित या ठिकाणी करूयात. मंचावरती बसून ज्यांची उपस्थिती उल्लेखनीय असणं आपल्याला गरजेची होती आणि त्यांची उपस्थिती या ठिकाणी मंचावरती आपल्याला पाहायला मिळाली. सुजित नाईक यांना विनंती असेल की आपण ॲडव्हायझर सध्या तालुका क्रिकेट मधील नंबर 1 यष्टिरक्षक फलंदाज आहेत. वेलकम सुजित नाईक, आपला देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय सुजितजी नाईक यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. कारिवलीचे असे खेळाडू ज्यांना ॲज अ विकेट किपर म्हणून तुम्ही
कारिवली गावातून बघितलं एक उत्कृष्ट यष्टीरक्षक तसेच उत्कृष्ट बॅट्समन सुजितजी नाईक, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. थँक्यू सो मच, तुम्ही या सन्मानाचा स्वीकार केला. तुमचं सहर्ष स्वागत. वळूया मॅचकडे. ऑनगोईंग मॅच सुरू आहे. जाऊयात आपण सोबाजी धुमाल सरांकडे. धन्यवाद. यावेळी मात्र अफलातून फटका चुनू निघून जाते. स्क्वेअर चढून सीमा पार दे घुमा के षटकार. गोळीच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या 8. स्विंग अँड मिस कटरचा वापर आपण बघतो. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने बोलतोय. लेग कटरचा वापर करताना गोलंदाज राज पाटील पाहायला मिळत आहे. आव्हान आपण पाहतोय या ठेवले गेलेले तर तब्बल 70 धावांचा 70 लक्षाचा पाठला करताना जॉनमॅन कोणी संघ पाहायला मिळतोय. राज पाटील फ्रंटलाईन गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटकात आलोय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे देखील आपण बघतोय. बीट केलेला आहे फलंदाजाला. पंचांचा इशारा वाईट आव्हान त्या वारच्या रूपाने आणि ते मात्र फिल्डिंग साइडने रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा जो डिसिजन आहे त्याला चॅलेंज केलेलं आहे. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू जर सक्सेसफुल आपण पाहतो. फेअर डिलिव्हरी. हा निर्धाव चेंडू आहे. राज पाटील पुन्हा एकदा व्यापीठाच्या टोकाकडून बोलताना रटम उर्ध स्टंप गोलंदाजी करतोय. स्विंग अँड मिस इथे देखील आपण पाहतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आडव्या खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. षटकार खर्च केला होता आणि त्यानंतर चांगली वापसी करताना गोलंदाज राज पाटील पाहायला मिळतोय. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहतोय. बीट होतोय फलंदाज. अशा पद्धत नजरेने पंचांकडे पाहिलं होतं मात्र पंचांचा कुठल्या प्रकारचा सिग्नल नाही. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर पूर्णपणे बॅकवर्ड ढकलला गेलेला जॉनमॅन कोहली संघ. कारण धावसंख्या स्कोर पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 8 धावा बिनबाद. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वेगवेगळ्या कारिवली विपक्ष गावठी ढोंडारुले या दोन संघामध्ये, ज्यामध्ये टॉस ढोंडारुले संघाचा संघनायक प्रज्वल दलवी यांनी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि त्यानंतर आपण सामना पाहणार आहोत झेंडा स्पोर्ट्स अडगाव विपक्ष बंदराभोवती काढलेल्या या दोन संघामध्ये. कालचा दिवस गावठी दिव्य संघाच्या नावे राहिला होता. दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मयूर पाटील येतोय. पीटीसीचा यॉर्कर किंग म्हणून मयूर पाटीलची ओळख आहे. सध्या बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. पावड्याच्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. थर्डमॅन फायनल एक बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट 30 संघामध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज मयूर पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र आल्या चेंडूला भिरकवून दिलेला आहे. मयूरचं स्वागत षटकाराने केलेलं आहे. योगेश गुरुजी साहेबांना झेल घेण्याची संधी होती मात्र योगेश गुरुजी साहेबांनी तो झेल ड्रॉप केलेला आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक सुजित नाईक यांच्याकडून दिलं गेलं असतं मात्र हा झेल ड्रॉप नाही केलं तर 2000 रुपयाचं पारितोषिक देखील ड्रॉप केलं गेलेलं आहे. मोठा फटका फलंदाज कुणाल पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते 14 धावा. 17 लक्षाचा पाठलाग जर्मन कोहली संघ करताना आपण बघतो. मोठं लक्ष आहे आणि अशा प्रकारे मोठे मोठे फटके देखील खेळावे लागतील हे लक्ष जर पूर्ण करायचं असेल तर. मयूर पाटीलचं स्वागत कुणाल पाटील यांनी षटकाराने केलेलं आहे.
पुन्हा एकदा त्याच दिशेने हा चेंडू मात्र मिस टायमिंग शतकशी चेंडू घालण्याने विकेटचं पतन, फलंदाज बाद होतोय या कुणाल पाटील हा पहिला. पहिला फलंदाज बाद होताना कुणाल पाटील ज्यांनी सुरुवात चांगली केली होती, या धडाकेबाज सुरुवात षटकरांनी केली होती, मात्र त्यानंतर दुसरा फटका मोठा खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झालेला आहे. थोडा निराश आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वीरबजरंग कारेली विपक्ष गावठी ढोंडरोली या दोन संघामध्ये. ढोंडरोली संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि या कारेली संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे. सुरू असलेला सामना आपण दुहेरी या दुसऱ्या फेरीमधील कोणी विपक्ष कुक्षी या दोन संघामध्ये. दुसरे षटक मार्गस्थ या मयूर पाटील दुसऱ्या षटकात आलताना तब्बल 70 धावांचं लक्ष आहे. 17 लक्षाचा पाठलाग जॉनमन कोणी संघ करताना पाहायला मिळतोय. दुसरे षटक मार्गस्थ आहे, मयूर पाटील दुसरे षटकात आलतोय कुक्षी या संघाकडून. प्लॅन मिस समोर खेळण्याचा प्रयत्न मध्ये चिन्हाने बॅट मध्ये संपर्क साधला नाही फलंदाजाला. न्यू बॅटर राज सिंगोले आपण मध्ये अर्नॉल्ड ऑफ खोनी क्रिकेट येणाऱ्या फलंदाज मध्ये या बॉल ऑफ खोनी क्रिकेट देखील येणं बाकी आहे, मात्र लक्ष मोठं आहे. आपण पाहतोय या मोठ्या लक्षाचं पाठलागाताना कधी कधी या संघ बॅकवर्ड ढकलले जात आहेत. इथे मात्र चेंडूला विरघळून देण्याचा प्रयत्न या मगाशीच उल्लेख केला होता की मोठे फटके जेव्हा खेळले जातात त्यावेळेमध्ये मिस टायमिंग ठरतात आणि तेच चित्र इथे पाहायला मिळतंय. आणखीन एक फलंदाज धराशायी होताना, आणखीन एक फलंदाज बाद होताना. नंतर आता मात्र कोणी संघाचा बाहुबली मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बाहुबली कोणी क्रिकेट ज्यांनी बोरशीती संघाविरुद्ध 37 धावा कुठून काढल्या होत्या आणि तब्बल 71 धावांमध्ये 37 धावा बाहुबलीच्या होत्या. योगेश सिंगोले सध्या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय. दोन फलंदाज बाद झाले, दक्षिण सिंगोले आणि योगेश सिंगोले ही जोडी मैदानामध्ये. तर संघाची धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळते ती 14 धावा. अभी भी दिल्ली बहुत दूर आहे, कारण लक्ष अजूनही खूपच दूर पाहायला मिळते. मोठं लक्ष आहे तब्बल 70 धावांचं. गोलंदाज मयूर पाटील दुसऱ्या षटकात आलताना आपण पाहतोय. तर सामनाकर फलंदाज योगेश शिंगोले. इथे मध्ये आल्या बाहुलीच्या बॅट मधून बाहुली सिक्सर, चेंडू निघून जातो सीमा पार. लॉंग ऑफच्या वरून अगदी चेंडूच्या लिंबू बघताना कोणी संघाचा बाहुली योगेश सिंगोले. ऑन साइडला कावकर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळतोय. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला, एका धावपेक्षा अधिक नाही. या सिंगल या षटकाची देखील समाप्ती, 2 षटक समाप्ती, 2 षटक समाप्ती. जॉनमन कोणी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 21 धावा. बारा चेंडूचा खेळ शेष आहे आणि ना 12 चेंडू मध्ये आमचे स्कोरर करण गुळे सांगतात की इथून अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे. एक चांगली जोडी मैदानामध्ये जॉनमन कोणी संघाची पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. एका बाजूला बॅकबॉन आपण बघतो कोणी संघाचा दक्षिण सिंगोले, तर दुसऱ्या बाजूला कोणी संघाचा बाहुबली आपण बघतो योगेश सिंगोले.
12 चेंडूने 49 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज वंडरवॉर पीटीसी बबलू पाटील. बबलू पाटील आणि फलंदाजी करताना 29 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. इथे मात्र विकेट हा चेंडू अगदी बुंदात चेंडू हाताळला जातोय. 70 धावांचं लक्ष्य धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 21 धावा. 49 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आता मात्र इथून 11 चेंडूचा खेळ शिल्लक राहणार आहे. 11 चेंडूने 49 धावांची आवश्यकता. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाही. जोरदार सहा करण्याचा प्रयत्न मात्र येथे आपण पाहतोय चेंडूने बॅट मध्ये सुरक्षित अंतर पाहायला मिळतंय. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. ताकदीचा पुरेपूर वापर आणि चेंडू करतो हवाई सफर. मिडुकच्यावरून षटकार. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना बबलू पाटील तिसऱ्या षटकात आलतोय. इथे फटका फसलेला आहे. त्याचा झेल होण्यासारखी संभावना नव्हती, मात्र कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचा. अखेर चेंडू खाली तो येतोय आणि झेल पकडतोय. तिसरा फलंदाज बाद होताना योगेश सिंगोले. तीन फलंदाज बाद झालेत. बॅटवर ढकलला गेलेला जर्मन कोणी संघ आपण पाहतोय. न्यू बॅटर प्रमोद सिंगे आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पूर्णपणे सामना झुकताना आपण पाहतोय धनुष्य कुक्ष संघाच्या बाजूने. सरळ बॅटने फटका केलेला आहे. मात्र फक्त एकच धावणे संधी मिळते फलंदाजांना. एलिव्हेशन जे प्राप्त करायला हवं ते एलिव्हेशन प्राप्त करता आलेलं नाही. धावसंख्या सिंगलने पोहोचली ती 28 वर 28. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पूर्णपणे पाठ जड धनुष्य कुक्ष संघाचे या सामन्यामध्ये पाहायला मिळते. पकड मजबूत केलेली आहे. फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी, त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी या कुक्ष संघाची पाहायला मिळते या सामन्यामध्ये. पहिला सामना जिंकलेला आणि दुसरा सामना जिंकण्याच्या तयारीमध्ये धनुष्य कुक्ष हा संघ. वेळे संदर्भात सहकार्य करायचं, कारण वेल नोट केला गेला आहे. आपल्याला जास्त वेळ घेता येणार नाही. फ्री केलेल्या चेंडूला गॅप मध्ये चेंडू निघून जातो सीमा पार. ग्रीजर मधून चौकार. धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल. 7 षटकार देखील आता मात्र कोणी संघाला सामना जिंकून देऊ शकणार नाही. सामना आपण पाहतोय कोणी संघाच्या हातातून निसटलेला आहे आणि या पूर्णपणे पकड मजबूत या सामन्यावर धनुष्य कुक्ष संघाची पाहायला मिळते. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कुक्ष संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. महेश पाटील कट केलेल्या चेंडूला स्क्वेटचा फटका, चेंडू निघून जातोय या पॉइंट रिजन मध्ये. सीमा पार चौकार.
ऑन साइडला या अगोदरचा फटका ऑफ साइडला आणि त्यानंतरचा फटका ऑन साइडला. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार. अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. हवाई फायर आणि हा चेंडू निघून जातोय स्कोलेकच्या वरून सीमाच्या बाहेर. षटकार. केवळ 3 चेंडूने दूर आपण बघतोय कुक्ष संघ विजयापासून. मात्र प्रेक्षकांचे मनोरंजन करताना फलंदाज पाहायला मिळतोय ते प्रमोद सिंगे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. पराभव अटल जरी असला तरी मात्र मोठे फटके घ्या प्रमोद सिंगेच्या बॅट बघून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना पाहायला मिळालेले आहेत. पराभवाच्या धावांचं अंतर देखील कमी केलेलं आहे. इथं पाहिल्याने सोडून दिलं. पंचांचा देखील इशारा येतो. वाईट अवांतर हलवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज महेश पाटील करताना पाहायला मिळाला. मात्र दिशेवर कंट्रोल त्याला साधता आलेला नाही. यावेळी फुलटा चेंडू बॅट खांद्याच्या मागे आणि चेंडू मेडुकेच्या मागे. षटकार. हा देखील षटकार. चेंडू शमाच्या बाहेर मात्र कोणी संघ देखील या स्पर्धेच्या बाहेर. हडलक जॉनमन खोनी आणि अभिनंदन धनशोर कुक्षे. 60 धावा नक्कीच आपण बघूया. 10 धावा कुठेतरी कमी पडल्या कोणी संघाला. तर या संबंधित मॅन ऑफ द मॅच आपण बोलूया. आणि मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने फलंदाजी येऊन 29 धावा कुठून काढल्या होत्या आणि या गोलंदाजी येऊन एक विकेट देखील प्राप्त केलेले. दोस्तों ये दुनिया गोल है और इस मैच में पीटीसी के वंडर बॉय बबलू पाटिल का डबल रोल है. मैन ऑफ द मैच वंडर बॉय पीटीसी बबलू पाटिल.